यासाठी घरात ठेवलंय तुला. एवढं सगळं खायला देते तरीही रात्री चोरून खाण्याची वृत्ती आहे का? रागवलेल्या सासू कशावर रागवली ते कळालं नाही. शेवटी सासूने आणून आरसा दाखवला. बघा रात्री चोरून लोणी खाता, मी काय देत नाही का? बरंच बोलली त्यात मला सांगायचं नाही. बरंच रागवली बोलली. आणि मग नंतर तिने आरशात चेहरा पाहिला आणि तोंडात तर एक कण गेला नव्हता. गोळी तर एवढी खाल्ली आणि तोंडाला सगळं लोणी लागलेलं पाहिलं. तिला कळालं या नाशी दुसऱ्या ही खोडी करणारा दुसरा कोणी नाही, हा भगवानच आहे. आणि मग सगळ्या गोळी यायच्या यशोदेला सांगायच्या, यशोदे तुझ्या बाळाला सांग, तुझ्या पोराला काहीतरी सांग. ते ऐकल्याबरोबर यशोदा म्हणायच्या, अगं काही काय म्हणता ग, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणीचं माझ्या खेळे ग, काय बोलायला जातं ग माझं देखील 5 वर्षाचं. काही श्रीरंग माझा वेळा याला नाही तुझा सोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या. इतकंच काय, शेवटी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळी जाणार. इतपत म्हणण्यापर्यंत यशोदेने सगळ्यांना ऐकवलं, सगळ्यांना परत पाठवलं. आता जाता यशोदे जेव्हा तुझ्या समोर तुझ्या घरात चोरी करेल ना, तेव्हा कसा त्रास तुझ्या घरात. ते ऐकलं आणि सांगितलं संतांच्या शब्दात पाहिजे. आणि म्हणून त्यांनी विचार केला आणि एक पकडलं आणि यशोदाला प्रार्थना केली, मला काहीतरी खायला दे, मला दूध दे. आणि मग दूध प्राशन करत असताना यशोदेला दिसलं की ते दूध चुलीवर ठेवलेलं दूध तू जात आहे. आणि तू जाता त्या यशोदेने पाहिलं, भगवंताला बाजूला सरकवलं आणि ते भांडण ठेवायला यशोदा गेली. आणि यशोदा जेव्हा भांडण ठेवायला गेली, आता खूप विचार मग सांगायला वेळ येईल की साय कसा जीव असतो, साय खराब झाली पाहिजे. साय त्या भांड्यात पडून नये म्हणून यशोदेने भगवंताला बाजूला केलं आणि यशोदा गेली दूध उतरायला. भगवंताला राग आला, माझ्यापेक्षा जास्त ही दूध प्रिय आहे का हिला. फक्त असं म्हणून भगवंताने त्या डेऱ्याचा तोच रवी बाहेर काढला, डेऱ्यावर मारला, डेरा फोडला. लोण्याचे गोळे वर येत होते ते हातात घेतले, जेवढे होते तेवढे मटा खाल्ले आणि नंतर पळत पळत मागच्या वाड्यामध्ये गेले. आणि गेल्यानंतर आणि मग भगवंताने तिथं जी माकडं होती त्यांना बोलवलं, या रे या इकडे या, आज तुम्हाला लोणी देतो, आज देतो या. गेल्या अवतारात तुम्ही इतकं सहकार्य केले मला, त्यावेळी मी वनात होतो म्हणून फार काही देऊ शकलो नाही, आज भरपूर या आणि खा. त्या सगळ्या वानरांना माकडांना लोणी वाटलं. यशोदेने पाहिलं, तिला राग आला, छडी घेतली हातामध्ये आणि तो माकडांना लोणी वाटल्याने पाहिल्यानंतर खूप राग आला. ते मागे मागे पळत राहिले. यशोदेने भगवंताला पकडू शकली नाही, पकडलं पण यशोदा त्रस्त झाली. भगवंताला दया आली, थांबले. यशोदेच्या हातात आपला हात दिला. यशोदे भगवंताला पकडून त्या उखळाला बांधलं. उखळाला बांधल्यानंतर इथे फार सुंदर भाव महाराजांनी सांगितला होता. त्या उखळाने म्हणे भगवंताला विचारलं की देवा, चोरी तुम्ही केली, तुम्हाला बांधलं, यात माझा काय दोष? भगवंता, तुझा काय दोष, तुला कुठं काय? देवा, तुम्हाला मला बांधलं तर मला पण बांधलं गेलं काय म्हणतो तुम्हाला? भगवंताला उखळाला बांधलं तसं उखळाला बांधलं ना भगवंताला, मला का त्रास दिला म्हणे. भगवंताने सांगितलं कसं आहे, हा संविधानातला नियम, चोरी करणारा जेवढा दोषी तेवढा चोरी करणाऱ्याला सहाय्य करणारा म्हणून तुला बांधून म्हणून तुला बांधलं गेलं. आणि मग असं म्हटल्यानंतर कुकडाने सांगितलं चुकलं म्हणायचं, इथून पुढे सहाय्य करणार नाही. आणि मग त्या भगवंताला बांधल्या जाता येत नव्हतं, ते 2 बोट कमी पडले म्हणे, 2 भरपूर विचार आहे. आणि मग ती कशी भगवंताला बांधलं, भगवंताला बांधलं तरी हा बाबा शांत बसणारा नव्हता. थोडं उखळ आणलं, त्या आरिष्ट वृक्षामधून मधून घातलं, यमन वृक्षातून यमनाचा उद्धार केला. ते वृक्ष जेव्हा उन्मळून पडले तेव्हा सगळ्यांनी भगवंताला असं बांधलं पाहिलं. नंद बाबा रागवले यशोदेला आणि मग यशोदेने भगवंताला सोडलं. त्याच्या पोटावर दागाचे वळ उमटले म्हणून तो दामोदर झाला. दामोदर नाही, दामोदर झाला आणि तो दामोदर भगवान झाला. आणि त्यानंतर मग भगवंताला यशोदेने सांगितलं, देवा भरपूर खोड्या झाल्या, उद्यापासून शाळेत जायचं. उद्यापासून शाळेत जायचं म्हटल्यानंतर कुठली शाळा, सीबीएसई का एसएससी? तर ती यशोदा या कुठल्या शाळा, तुझी शाळा म्हणजे